नमस्कार मित्रांनो, आजची कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर कथा आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कथा रोज पाहण्यासाठी आमच्या परिवाराचा भाग व्हा. पश्चिम महाराष्ट्रातील एका छोट्या गावात विराज नावाचा तरुण राहत होता. त्याला जुन्या घड्याळांची दुरुस्ती करण्याची विलक्षण आवड होती. गावात मात्र प्रत्येकजण त्याची खिल्ली उडवत असे. मोबाईलच्या युगात घड्याळ कोण दुरुस्त करणार, हा प्रश्न त्याच्या कानावर रोज पडायचा. पण विराज प्रत्येक घड्याळ उघडताना फक्त त्यातील यंत्रणा पाहत नव्हता, तो त्या घड्याळाशी जोडलेल्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत होता. वडिलांच्या आजारामुळे घरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती. आई शेतमजुरी करायची आणि विराज रात्री उशिरापर्यंत काम करूनही फारसे पैसे कमवू शकत नव्हता. अनेकदा त्याने स्वतःचे स्वप्न सोडण्याचा विचार केला, पण प्रत्येक वेळी वडिलांचे एकच वाक्य त्याला आठवायचे: वेळ बदलत नाही, वेळेला बदलणारे माणूस बन. एका दिवशी एका वृद्ध महिलेनं त्याच्याकडे तिच्या दिवंगत पतीचं 50 वर्ष जुनं घड्याळ आणलं. ती म्हणाली, हे चालू झालं तर मला असं वाटेल की त्यांच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. विराजने 3 दिवस आणि 3 रात्री न झोपता त्या घड्याळावर काम केलं. चौथ्या दिवशी घड्याळाची टिकटिक पुन्हा सुरू झाली. वृद्ध महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या क्षणी विराजला समजलं की तो घड्याळ नाही, लोकांच्या आठवणी दुरुस्त करत होता. त्या घटनेचा व्हिडिओ एका तरुण पत्रकाराने सोशल मीडियावर टाकला. काही दिवसातच देशभरातून जुन्या घड्याळांच्या दुरुस्तीच्या विनंत्या येऊ लागल्या. पण विराजने एक वेगळा निर्णय घेतला. त्याने स्वतः श्रीमंत होण्यापेक्षा गावातील बेरोजगार युवकांना हे कौशल्य शिकवायला सुरुवात केली. त्याच्या छोट्या कार्यशाळेतून अनेक तरुण स्वावलंबी झाले. वर्षभरानंतर गावात पहिल्यांदाच वेळ संग्रहालय उभं राहिलं. प्रत्येक घड्याळासोबत त्या कुटुंबाची कथा लिहिलेली होती. लोक घड्याळं पाहायला नाही तर त्या कथांमधून प्रेरणा घ्यायला येऊ लागले. उद्घाटन सोहळ्यात विराजला विचारलं गेलं, तुला यशाचं रहस्य काय वाटतं? तो शांतपणे म्हणाला, तुटलेली वस्तू फेकून देणं सोपं असतं, पण तिला पुन्हा चालू करण्यासाठी संयम, प्रेम आणि विश्वास लागतो. माणसांचं आयुष्यही तसंच असतं. जेव्हा जग तुम्हाला संपलं म्हणतं, तेव्हाच तुमच्यातली खरी सुरुवात लपलेली असते. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. लोकांना जाणवलं की वेळ आपल्याला हरवत नाही, आपण स्वतःवरचा विश्वास हरवतो तेव्हा हरतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी स्वतःला कधीही निरुपयोगी समजू नका. कदाचित तुमच्यातील सर्वात मोठी ताकद अजून जगासमोर आलेलीच नसेल. संघर्ष तुमची परीक्षा घेतो, पण जिद्द तुमची ओळख निर्माण करते. म्हणून स्वप्नांवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि लक्षात ठेवा, जगाला बदलणारे लोक कधीच योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. ते स्वतःच योग्य वेळ निर्माण करतात. धन्यवाद.